नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आपल्याला कमेंट होते की आपण सुपरवायझर म्हणजे मुख्य सेविका या परीक्षेसाठी फॉर्म भरणार आहोत. तर ICDS हा जो महत्त्वपूर्ण असा जो घटक आहे, त्या घटकावरती आधारित जे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते त्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही मुख्य सेविका परिवीक्षिका या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपण जर स्वतः या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला वेळ न घालवता ही जी मोठी भरती आहे मुख्य सेविका 2026ची, ICDS या घटकावर महत्त्वपूर्ण असे जे प्रश्न विचारणार आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला वेळ न घालवता आपण प्रश्नसंचाला सुरुवात करूया, तेही स्पष्टीकरणासहित उत्तरासहित. बघा, अगदी व्यवस्थितपणे आपण प्रश्नांचा आढावा घेणार आहोत, जसं की सगळ्यांना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते कोणत्याही पुस्तकामध्ये आपल्याला मिळणार नाहीत. आपण प्रश्नसंचावर आधारित जे आजपर्यंत विचारण्यात आलेले परीक्षा या ठिकाणी पेपरचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातून काढलेले प्रश्न आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास सर्वप्रथम लाईक करा. पहिला प्रश्न आहे आजचा आपला, ICDS या योजनेची सुरुवात आपल्या भारतामध्ये अधिकृतपणे केव्हा झाली? व्यवस्थित आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न वाचायचा आहे. म्हणजे नेमकं ICDS या घटकावरती जर आपण परीक्षा देत असाल तर तुम्हाला हमखास हे प्रश्न जे आहेत ते IMP प्रश्न आहेत. स्टार करून आपल्या वहीमध्ये देखील लिहून घ्या. म्हणजे नेमकं ICDS या योजनेची सुरुवात आपल्या भारतामध्ये केव्हा सुरू झालेली आहे? तर पर्याय पाहू शकता 2 ऑक्टोबर 1970. पर्याय 2 काय सांगतोय? 2 ऑक्टोबर 1975. पर्याय आहे 15 ऑगस्ट 1980. तर पर्याय डी म्हणजे चौथं पर्याय आहे 26 जानेवारी 1950. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1975 म्हणजे पर्याय बी. म्हणजे 2 जो आहे तो 2 ऑक्टोबर 1975 ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पर्याय बी हे उत्तर आहे. तर खरं तर ICDS म्हणजेच एकात्मिक बालविकास सेवा म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस ही योजना आहे. ही जी योजना आहे ती महात्मा गांधी यांच्या 106व्या जयंतीनिमित्त म्हणजे 106व्या जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर 1975 रोजी आपल्या भारतातील काही निवडक ब्लॉकमध्ये पथदर्शी स्वरूपात सुरू करण्यात आलेली होती. तुम्हाला असंही विचारण्यात येतोय 2 ऑक्टोबर 1975 साली आपल्या ICDS योजनेची भारतात सुरू झाली तर ते महात्मा गांधी यांच्या कितव्या जयंतीदिनी सुरुवात झाली असाही तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे 106व्या जयंतीदिनी म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आपण स्पष्टीकरणासहित त्या ठिकाणी उत्तर पाहत आहोत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अंगणवाडी केंद्रावर थेट नियंत्रण व पर्यवेक्षण करण्याचे मुख्य काम खालीलपैकी कोणाचे असते? तर पर्याय पाहू शकता ऑप्शन्स, ग्रामसेवक, दुसरा आहे बालविकास प्रकल्प अधिकारी ज्याला आपण CDPO म्हणतो, त्यानंतर मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका जिला आपण सुपरवायझर म्हणतो, त्यानंतर डी म्हणजे चौथं ऑप्शन आहे विस्तार अधिकारी. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर. खरं तर सुपरवायझर या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस आणि बालविकास प्रकल्प म्हणजे CDPO ऑफिस यांच्यामधील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. अंगणवाडी केंद्रांना नियमित भेटी देणे, तेथील कामकाजांची तपासणी करणे आणि अहवाल तयार करणे हे त्यांचं सर्वात प्रथम व मुख्य कर्तव्य आहे. समजलं प्रश्न? उत्तर समजलं? चला नेक्स्ट पुढे तिसरा प्रश्न काय सांगतोय बघा, ICDS अंतर्गत तीव्र कुपोषित ज्याला आपण अंगणवाडीच्या भाषेमध्ये सॅम म्हणतो अशा बालकांना दररोज किती कॅलरी आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन देण्याची तरतूद आहे? पाहू शकता पर्याय. पहिलं आहे पर्याय 500 कॅलरी म्हणजे 12 ते 15 ग्रॅम प्रथिने, दुसरं पर्याय आहे 800 कॅलरी 20 ते 25 ग्रॅम प्रथिने, 600 कॅलरी 18 ते 20 ग्रॅम प्रथिने आणि चौथं ऑप्शन आहे 1000 कॅलरी किंवा 30 ग्रॅम प्रथिने. तर याचं अचूक असं उत्तर आहे, योग्य असं उत्तर आहे या प्रश्नाचं
पर्याय बी म्हणजे 800 कॅलरी 20 ते 25 ग्रॅम प्रथिने. तर नेमकं स्पष्टीकरण काय येतो या प्रश्नावरती आपल्याला, तर पहा, सामान्य जे बालकं आहेत त्या बालकांसाठी आपल्या अंगणवाडीमध्ये दररोज 500 कॅलरी आणि 12 ते 15 ग्रॅम प्रथिने दिले जातात. परंतु जे बालक तीव्र कुपोषित म्हणजे सेव्हर ॲक्च्यू मेल्युट्रिशन्स श्रेणीत येतात त्यांना अतिरिक्त पोषणाची म्हणजे सेव्हर ॲक्युएट मेल्युन्युट्रिशन श्रेणीत येते, त्यांना अतिरिक्त पोषणाची गरज असते. म्हणून सरकारी निकषानुसार त्यांना 800 कॅलरी आणि 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन दिले जाते. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. चौथा प्रश्न आहे, गरोदर महिलांना आरोग्य विभागामार्फत फॉलिक ॲसिड म्हणजे या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देण्याचे मुख्य कारण काय आहे? जर स्त्री असाल किंवा तुम्ही देखील या ठिकाणी गरोदर महिलांना तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल तर तुम्हाला माहीतच आहे फॉलिक ॲसिडच्या गोळ्या. तर याचं मुख्य कारण काय आहे, तर पहिलं ऑप्शन आहे मातेची भूक वाढवणे, दुसरं आहे नवजात बालकातील चेतासंस्थेचे दोष म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स रोखणे, तिसरं ऑप्शन आहे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आणि चौथं ऑप्शन आहे मातेचे वजन वेगाने वाढवणे. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नवजात बालकातील चेतासंस्थेचे दोष म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स हे रोखणं आहे. खरं तर गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात फॉलिक ॲसिड अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरात या घटकाची कमतरता असल्यास जन्माला येणाऱ्या बाळाचे मेंदू आणि पाठीच्या कण्यामध्ये गंभीर या ठिकाणी जन्मदोष निर्माण होऊ शकतात आणि हेच नेमकं दोष रोखण्यासाठीच सुरुवातीच्या काळामध्ये गर्भवती मातेला या ठिकाणी गरोदर महिलांना या गोळ्या या ठिकाणी दिल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 5वा प्रश्न काय सांगतोय बघा, जन्मलेल्या नवजात बालकांचे वजन किती ग्रॅमपेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणजे लो बर्थ वेट म्हणजे LBW मानले जाते. पहिलं ऑप्शन आहे 3000 ग्रॅम म्हणजे 3.0 किलो, दुसरं आहे 2800 ग्रॅम म्हणजे 2.8 किलो, तिसरं ऑप्शन आहे 2500 ग्रॅम तर 2.5 किलो, तर 2200 ग्रॅम म्हणजे 2.2 किलो. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे 2500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो. खरं तर जागतिक आरोग्य संघटना ज्याला आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, या WHO मानकांप्रमाणे प्रसूतीच्या वेळी नवजात बालकांचे वजन किमान 2.5 किलो म्हणजे 2500 ग्रॅम असणे आवश्यक आहे. जर वजन 2500 म्हणजे 2.5 ग्रॅमपेक्षा कमी भरले तर त्याला लो बर्थ वेट म्हणजे LBW मानून अशा बाळांच्या आरोग्याची व पोषणाची विशेष अशी काळजी घेतली जाते. हा झाला 5वा प्रश्न. त्यानंतर 6वा अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार पेंटाव्हॅलेट हे लस एकूण किती जीवघेण्या आजारापासून बालकांचे संरक्षण करते? बघा, अगदी सोप्या आणि सूक्ष्म पद्धतीचे प्रश्न आहेत, जसे की तुम्हाला परीक्षेमध्ये कन्फ्युजन होऊ शकतात. तर 3 आजार, 4 आजार, 5 आजार आणि 6 आजार. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे म्हणजे 5 आजार. खरं तर पेंटा म्हणजे 5 ही लस एकाच इंजेक्शनद्वारे बालकांना दिली जाते. ही लस एकूण 5 गंभीर आजारापासून संरक्षण करते. पहिला आहे घटसर्प, दुसरा आहे डांग्या खोकला, तिसरा आहे धनुर्वात, चौथा आहे हेपॅटायटिस बी म्हणजे काविळापासून बचाव करू शकतो. त्यानंतर 5वा आहे हिप म्हणजे न्यूमोनिया आणि मेंदूज्वर. हे 5 म्हणजे पेंटा. या 5 आजारावरती ह्या ठिकाणी एकूणच या 5 आजारावरती पेंटाव्हॅलेट हे लस या 5 जीवघेण्या आजारापासून बालकांचे संरक्षण करत असते. त्यानंतर 7वा प्रश्न पहा, बालकांमध्ये तीव्र कुपोषण म्हणजे सॅम हे ओळखण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या पट्टीचा म्हणजे टॅपे वापर डाव्या हाताचा घेर मोजण्यासाठी केला जातो? तर बघा, पहिलं ऑप्शन आहे ORS पट्टी, दुसरा आहे MUAC पट्टी, तिसरा आहे WHO स्केल आणि चौथा आहे BMI टेप. तर याचं योग्य अचूक उत्तर आहे MUAC. म्हणजे ही जी पट्टी आहे MUACचा पूर्णपणे अर्थ बघा, मिड अप्पर आर्म
करिक्युलम हे तुम्ही लिहून घेऊ शकता. करिक्युलम म्हणजे मध्यदंडघेर असा आहे. या विशेष पट्टीवरती 3 रंगाचे पट्टे असतात. जर बालकांच्या डाव्या दंडाचा घेर मोजताना पट्टी लाल रंगावर म्हणजे 11.5 सेंटीमीटरपेक्षा कमी आली तर ते बालक तीव्र कुपोषित म्हणजे सॅम असल्याचं स्पष्ट होतोय. त्यानंतर पुढचे प्रश्न पाहू शकता. 8 नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जसं की सध्या करंट अंगणवाडी सेविका मदतनीस हे फॉर्म भरत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजना, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये PMMVY, या अंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांना पहिल्या अपत्यासाठी एकूण किती रुपयाची आर्थिक मदत दिली जाते? बघा, हे प्रश्न आपल्याला माहीत असतात, उत्तर देखील माहीत असतात, परंतु नेमकं आपण परीक्षेमध्ये जम्बलिंग होत असतो. त्यामुळे अगदी साधे सोपे सुटसुटीत तुम्हाला समजेल असेच प्रश्न आजच्या या सत्रामध्ये आपण घेतलेला आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तुम्हाला काय प्रश्न असतील तरी नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया कळवा, कमेंट करा. बघा, 8वा प्रश्न. प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे PMMVY या अंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांना पहिल्या अपत्यासाठी एकूण किती रुपयाची आर्थिक मदत दिली जाते? तर पहिला ऑप्शन 3,000, दुसरं ऑप्शन 4,000, तिसरं ऑप्शन 5,000 आणि चौथं ऑप्शन आहे 6,000. तर याचं योग्य असं उत्तर आहे 5,000. म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी गरोदर मातांना वेळेवर आरोग्य तपासणी आणि प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 हप्त्यामध्ये एकूण 5,000 रुपयाची मदत थेट बँक खात्यात दिली जाते. आणि दुसऱ्या अपत्याच्या वेळी मुलगी झाल्यास 6,000 रुपयाची तरतूद सुधारित या ठिकाणी नियमात आहे. झालं, समजलं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बालकांचे डोळे निरोगी राहण्यासाठी आणि रात आंधळेपणा, ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस, हा आजार रोखण्यासाठी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे असते? तर ए आहे जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क आणि जीवनसत्व ड. बघा, रात आंधळेपणासाठी अ जीवनसत्व हे गरजेचं आहे. तर जीवनसत्व अच्या या कमतरतेमुळे बालकांमध्ये रातांधळेपणा येतो आणि अंगणवाडीमध्ये 9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना दर 6 महिन्यांनी जीवनसत्व अचे डोस म्हणजे लिक्विड व्हिटॅमिन ए ड्रॉप्स आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत पाजले जातात. हे झालं 9व्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर 10वा अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे बघा, ICDS या घटकावरती. ICDS या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये कोणत्या वयोगटातील बालकांसाठी अनौपचारिक शालेय पूर्व शिक्षण म्हणजे प्री स्कूल एज्युकेशन दिले जाते? तर ऑप्शन आहे 0 ते 3 वर्ष, दुसरं ऑप्शन आहे 3 ते 6 वर्ष, तिसरं ऑप्शन आहे 6 ते 14 वर्ष आणि चौथं ऑप्शन आहे 2 ते 5 वर्ष. बघा, तुम्हीच देखील अंगणवाडी केंद्रामध्ये जर काम करत असाल किंवा अंगणवाडी कर्मचारी असाल तर तुम्हाला साहजिकच आहे उत्तर येणं गरजेचं आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालकं आहेत या बालकांसाठी अनौपचारिक शालेय पूर्व शिक्षण म्हणजे प्री स्कूल एज्युकेशन दिले जाते. खरं तर ICDSच्या एकूण 6 प्रमुख सेवांपैकी शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण ही मुख्य अशी सेवा आहे. 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वी तयार करण्यासाठी खेळातून आणि गाण्यातून अंगणवाडीत अनौपचारिक शिक्षण दिले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो. केंद्र सरकारचे पोषण अभियान या बालकांमधील स्टंटिंग या वयाच्या मानाने उंची कमी असणे याचे प्रमाण दरवर्षी किती टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवते? तर पहिलं ऑप्शन आहे 1%, दुसरं 2%, तिसरं 3% आणि चौथं 5%. तर याचं योग्य असं उत्तर आहे 2%. म्हणजे राष्ट्रीय पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट बालकांमधील कुपोषण, ॲनिमिया, रक्तक्षय आणि कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण रोखणे. या अंतर्गत दरवर्षी स्टंटिंगचे हे प्रमाण 2% आणि ॲनिमियाचे प्रमाण 3%ने कमी करण्याचे राष्ट्रीय लक्ष्य या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 12व्या नंबरचा. माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी संस्थात्मक प्रसूतीला रुग्णालयातील सुरक्षित डिलिव्हरी प्रोत्साहन देणारी खालीलपैकी कोणती योजना आहे? पहिलं ऑप्शन आहे जननी सुरक्षा योजना, ज्याला आपण JSY म्हणतो शॉर्टकटमध्ये. दुसरं ऑप्शन आहे सबला योजना, तिसरं आहे लाडली लक्ष्मी योजना, चौथा आहे स्वाधार ग्रह योजना. पण अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहेत, त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे मागील वर्षी.
तर माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी बघा जननी सुरक्षा योजना, बघा नावामध्येच प्रश्नामध्येच या ठिकाणी उत्तर आहे. जननी सुरक्षा योजना म्हणजे JSY ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत NHM राबवली जाते. खरं तर ग्रामीण आणि गरीब महिलांनी घरी प्रसूती न करता सरकारी किंवा नोंदणीकृत रुग्णालयात सुरक्षित प्रसूती करावी आणि यासाठी महिलांना रोख आर्थिक मदत दिली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतामध्ये बालकांचे वाढ देखरेख मापन म्हणजे ग्रोथ मॉनिटरिंग करण्यासाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कोणत्या मानकांचे चार्ट्स म्हणजे ग्रोथ चार्ट्स अंगणवाडीत वापरले जाते? पहिलं ऑप्शन आहे युनिसेफ वाढ चार्ट, दुसरं आहे जागतिक आरोग्य संघटना मानक WHO म्हणजे चाइल्ड ग्रोथ स्टँडर्ड्स, ICMR तक्ता आणि राष्ट्रीय पोषण संस्था चार्ट म्हणजे NIN. तर याचं उत्तर आहे WHO म्हणजे चाइल्ड ग्रोथ स्टँडर्ड, जागतिक आरोग्य संघटना मानक. खरं तर अंगणवाडीमध्ये बालकांच्या वयानुसार वजन, वयानुसार उंची आणि उंचीनुसार वजन याची देखील अचूक नोंद ठेवण्यासाठी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने निश्चित केलेले लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे वाढ तक्ते वापरले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे BBBP या राष्ट्रीय योजनेची अधिकृत सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाली? अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे ज्याला आपण शॉर्टकटमध्ये BBBP म्हणतो, ही याची सुरुवात आहे ती 22 जानेवारी 2015ला सुरुवात झालेला आहे. ऑप्शन्स आहेत पानिपत हरियाणा, इंदूर मध्य प्रदेश, पुणे महाराष्ट्र, जयपूर आणि राजस्थान. तर याचं योग्य उत्तर आहे पानिपत हरियाणा. खरं तर हरियाणा या राज्यामध्ये बाललिंग गुणोत्तर म्हणजे चाइल्ड सेक्स रेटिओ हे खूप कमी असल्यामुळे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेचा प्रारंभ 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणातील पानिपत येथून करण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त हा अपडेट शेअर करा. महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे, लिहून घ्या. बेटी बचाओ बेटी पढाओ तर जो आहे तो आहे पानिपत हरियाणा आणि स्थापना 22 जानेवारी 2015. त्यानंतर पुढचा प्रश्न 15वा, स्तनदा मातेचे पहिले पिवळसर घट्ट दूध ज्याला चीक दूध हे जे आहे क्लोस्ट्रम म्हणतात ते नवजात बालकाला जन्मल्यानंतर किती वेळात पाजणे आवश्यक आहे? तर ऑप्शन्स पहिला आहे जन्मानंतर 24 तासाच्या आत, दुसरा आहे जन्मानंतर 6 तासाच्या आत, तिसरा आहे जन्मानंतर पहिल्या 1 तासाच्या आत आणि चौथं आहे प्रसूतीनंतर 3 दिवसांनी. याचं योग्य असं उत्तर आहे जन्मानंतर पहिल्या 1 तासाच्या आत लगेचच. खरं तर आईचे पहिले दूध हे बालकांसाठी पहिली लस म्हणून काम करते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक घटक म्हणजे अँटीबॉडीज असतात जे बाळाला भविष्यातील अनेक संसर्गापासून वाचवतात. म्हणजे जन्मानंतर 1 तासाच्या आत स्तनपान सुरू करणे अत्यंत गरजेचे मानले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लहान मुलामध्ये आढळणारा मूळदोष म्हणजे रॅकेट्स हा हाडाचा आजार प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड. तर याचं अचूक असं उत्तर आहे जीवनसत्व ड. खरं तर जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे विद्यार्थी मित्रांनो शरीरात कॅल्शियम शोषले जात नाही, ज्यामुळे बालकांची हाडे मऊ आणि कमजोर होतात, ज्याला मूळदोष म्हणतात. सूर्यप्रकाश हा जीवनसत्व ड चा सर्वात महत्त्वाचा आणि नैसर्गिक स्रोत आहे. त्यानंतर आजच्या या सिरीजमधला हा शेवटचा प्रश्न आहे 17 नंबरचा, अंगणवाडी स्तरांवर राबवल्या जाणाऱ्या किशोरी शक्ती योजना म्हणजे KSY या अंतर्गत प्रामुख्याने कोणत्या वयोगटातील मुलींच्या आरोग्यावरती आणि कौशल्यावरती लक्ष केंद्रित केले जाते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या ICDS या घटकाला अनुसरून. ऑप्शन्स आहेत 6 ते 11 वर्ष, दुसरं ऑप्शन आहे 11 ते 18 वर्ष, 15 ते 25 वर्ष आणि चौथं ऑप्शन आहे 18 ते 30 वर्ष. तर याचं अचूक असं उत्तर आहे 11 ते 18 वर्ष. खरं तर किशोरवयीन मुलींचे म्हणजे अडोलेसेंट गर्ल्स जे आहेत ते अडोलेसेंट गर्ल्स पोषण आणि आरोग्याची स्थिती सुधारणे तसेच शाळाबाह्य मुलींना या ठिकाणी विविध ग्रह उपयोगी आणि व्यावसायिक कौशल्ये शिकवून स्वावलंबी बनवण्यासाठी 11 ते 18 वर्ष वयोगट
या योजनेत समाविष्ट केला आहे. बघा, अतिशय महत्त्वपूर्ण IMP आपल्या अंगणवाडी सुपरवायझर 2026-27साठी विचारण्यात येणारे अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आजच्या या पहिल्या सिरीजमध्ये आपण घेतलेला आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील किंवा तुमच्या मैत्रिणींपैकी कोणी जर या सुपरवायझर पदासाठी जर परीक्षा देणार असतील किंवा देणार असतील, तयारी करत असतील, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असे घटक संच आपण यापुढे देखील असंच या ठिकाणी तुमचं प्रेम, तुम्ही या ठिकाणी जर विश्वास या ठिकाणी दिलात तर नक्कीच आपण अशा पद्धतीची जी सिरीज आहेत ते नक्कीच या ठिकाणी कंटिन्यू करू. आणि असेच महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण अपडेट पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.